विधानसभेचं पावसाळी अधिवेशन यंदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचे मारहाण करणारे व्हिडिओ, घोटाळ्यांचे आरोप प्रत्यारोप, त्यांची चौकशी अशा अनेक कारणांमुळे महायुतीमधील केवळ शिवसेनेचेच आमदार आणि मंत्री अडचणीत आलेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर हॉटेल लिलाव प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचे गंभीर आरोप आहेत। सामाजिक न्याय मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या सोयीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत बदल करण्यात आले, त्यामुळे लिलावात बोली लावणाऱ्या बाकीच्यांवर अन्याय झाल्याचा आरोप शिंदेंचे निकटवर्तीय संजय शिरसाट यांच्यावर करण्यात आले। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मागणीशिवाय थेट चौकशीचे आदेश दिले आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाली। शिरसाट यांच्या चौकशीच्या मागणीवरून विरोधक फारसे आक्रमक नव्हते, पण फडणवीसांनी थेट चौकशीची घोषणा केली आणि विधान परिषदेत उपस्थित शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या मनात आपल्याला ठरवून लक्ष केलं जात असल्याचा प्रश्न निर्माण झाला। कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं हा विषय उपस्थित करण्यापूर्वी ठाकरेंच्या 2 आक्रमक आमदारांना एक चिठ्ठी आली। त्यानंतर त्यांनी हॉटेलच्या लिलावाचा त्यासाठी नियम वाकवण्यात आल्याचा मुद्दा मांडला। ठाकरेंच्या आमदारांना आलेल्या त्या चिठ्ठी मागे नेमकं कोण याची चर्चा शिंदे सेनेच्या गटात रंगली आहे। विधान परिषदेतील काहीसा रहस्यमय घटनाक्रम आणि ठाकरेंच्या आमदारांना मिळालेली ती चिठ्ठी या सर्व घडामोडींमुळे आता एकच प्रश्न उपस्थित होतोय, शिवसेनेचे मंत्री अडचणीत येत आहेत की त्यांना अडचणीत आणलं जात आहे।